दिवंगत मुंडे साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं, त्यामुळेच त्यांच्या नावाची जादू आजही कायम आहे। त्यामुळेच की काय विरोधक मुंडे कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचं काम करतात। ईव्हीएम हॅकिंग प्रकरणातून गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाली असा आरोप लंडन येथील हॅकर सय्यद शुजा यानं केला होता। यानंतर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात शांत असलेल्या पंकजांनी कुठलाही संदर्भ न देता दिवंगत मुंडे साहेबांचे गारुड त्यांच्या जाण्यानंतरही आजही कायम असल्याचं सांगितलं। त्यातूनच त्यांचं नाव घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचे काम विरोधक करत असल्याचे एक प्रकारे त्यांनी सूचित केले। श्रीगोंदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे आणि 19 नगरसेवकांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा शहरातील सभेत त्या बोलत होत्या। यावेळी मुंडे म्हणाल्या की माझा राजकारणात येण्याचा हेतू मंत्रिपद घेण्याचा अथवा हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याचा नाही, तर वंचितांचा वाली बनण्यासाठी मी राजकारणात आले। मी मुंडे साहेबांच्या संस्कारात वाढले। मला रडण्याची माहिती नाही, मला लढण्याची माहिती आहे। मुंडे साहेब अचानक गेल्यानंतर माझ्यासह घरच्या लोकांचं आयुष्य कोलमडून पडलं होतं, मात्र समाजापुढे पडलेला मुंडे साहेबांचा पूर्णविराम मला काढून टाकायचा होता। अनेकांच्या डोळ्यातील अश्रू आटले होते, त्यामुळे आपला राजकारणात काय संबंध असा विचार केला होता, पण विचार केला मुंडे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी राजकारणात आले। साहेबांनी मला दूरदृष्टी ठेवून राजकारण शिकवल्याचं मुंडेंनी म्हटलं। माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये रोज उलाढाल करायचा प्रयत्न माझे विरोधक करत असतात आणि गोपीनाथ मुंडे नाव इतकं पॉवरफुल आहे की त्यांच्या मृत्यूनंतर 4 वर्ष जरी झाले तरीही आजही गोपीनाथ मुंडे हे नाव सगळ्या राजकारणाला फिरवण्याचं काम करतात। माझ्या राजकारणात येण्याचा हेतू हा मंत्री बनण्यासाठी नाही आहे। माझा राजकारणात येण्याचा हेतू हा हेलिकॉप्टर मध्ये फिरण्यासाठी नाही आहे। माझा राजकारणाचा हेतू हा वंचितांचा वाली बनण्यासाठी आहे। मी वंचितांचा वाली बनण्यासाठी आहे, त्यामुळे माझा आवाज कधीही दबला जाऊ शकत नाही। मी मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये वाढले। मला लढण्याचं माहित नाही, मला लढण्याचं माहिती आहे आणि म्हणून सामान्य माणसासाठी लढण्यासाठी मी राजकारणात आहे। मला किती त्रास झाला, भावना झाल्या, मला अश्रू जरी आले, मुंडे साहेब अचानक गेले तेव्हा माझं सगळं आयुष्य कोलमडून पडलं होतं। माझ्या घरच्यांचं पडलं होतं, माझ्या आईचं, माझ्या बहिणींचं, माझ्या परिवाराचं। पण ते आयुष्य माझं जरी कोलमडून पडलं तरी अनेक लोकांचं आयुष्य मुंडे साहेबांच्या माघारी त्याला एक मोठा विराम लागला होता, ते मी काढून टाकण्याचं काम मला करायचं होतं। अनेक डोळ्यांमध्ये स्वप्न आटली होती आणि लोकांना वाटलं अरे बापरे आपला नेता गेला, आता आपण राजकारणात काय आपला संबंध आहे। मला असं वाटलं की आपल्या राजकारणाशी काही संबंध नाही। पण विचार केला मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांची सेवा जर माझ्या हातून घडणार नसेल तर मुंडे साहेबांनी मला राजकारणात कशाला आणलं। मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं, त्यांना दूरदृष्टी होती। मोठ्या माणसाला मोठी दूरदृष्टी असते। मुंडे साहेबांच्या अकाली जाण्यानंतर त्यांच्या लेकरांची, त्यांच्या जनतेची, त्यांचं ज्यांच्यावर प्रेम होतं त्या जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून ते गेलेले आहेत। मी क्षणभरही तुम्हाला अंतर देणार नाही आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करण्याची कुठलीही माझी जी काम आहे, माझी जी कर्तव्य आहे ते मी कमी पडणार नाही। त्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे विश्वास देतो। मला कार्यकर्ते खालून चिठ्ठ्या पाठवतात, मी सांगितलं की जो आकडा लिहाल तो आकडा मिळणार आहे। आता ते म्हणतात की कृषी महाविद्यालय मंजूर केले जाईल। आता ते मंजूर होणारच आहे, तुम्हाला काय त्याच्याविषयी काही शंका आहे का? तुम्ही जर आम्हाला शक्ती दिली तर कृषी महाविद्यालय, अरे मी आता आले तिथे हेलिपॅडून काय चांगले रस्ते चालले श्रीगोंद्यामध्ये, तिथे लाइटिंगचं काम चालू आहे। एवढ्या मोठ्या कोट्यवधी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना 49 वेळा बैठका घेतल्या होत्या बबनराव दादांनी मागच्या सरकारमध्ये, पण 1 रुपया दिला नाही। आम्ही 49 कोटी रुपये दिले, 49 कोटी म्हणजे तुमच्या जेवढ्या बैठका तुम्ही घेतल्या त्या प्रत्येक बैठकीची 1 कोटी किंमत, बरोबर आहे? म्हणजे एवढं काम आम्ही केलंय, त्यामुळे या कामाची पावती दिली पाहिजे, नाहीतर तुमचं प्रॉब्लेम आहे, आमचा नाही। त्यामुळे असा मतदार राजाने सुद्धा राजाचं मन ठेवलं पाहिजे। काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। काम करणाऱ्याची जात पात जो काढतो मग त्याचा विकास होत नाही आणि हे लोक समोरचे हेच करणार आहेत, कारण यांना दाखवायला दगडीचा विकास नाही यांच्याकडे। कुकडीच्या पाण्याचा विषय दादांनी सांगितला, एवढा पाठपुरावा करून लोकांच्यासाठी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचंय। आम्ही तुमच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा कायमस्वरूपी मिटवून देणार आहोत, दिल्याशिवाय राहणार नाही। आणि 4000 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले, आता आमच्या 32,000 कोटी रुपये मराठवाड्याला वॉटर ग्रीडसाठी दिले। आता यांच्याकडे बोलायला काही नाही, मग ते बोलणार जातीवर, ते बोलणार जीएसटीवर, डिमॉनिटायझेशनवर। हे समोर बसणाऱ्या माणसाला काय जीएसटी आहे काय डिमॉनिटायझेशन, आणि त्यामुळे त्यांना ते विषय तुमचे नाही। तुम्हाला काय ज्याचे पैसे काळे होते पलंगाखाली बाथरूम मध्ये मायावर दाबून ठेवले त्याचं नुकसान झालं, तुमच्याकडे होते का पैसे? तुमच्याकडे होते का पैसे?
सांगा बरं तुमचं कुणाचं नुकसान झालं नोटबंदीमुळे? बायांकडे आमचे पैसे होते का? तुमच्या पैशाला 2.5 लाखाची तरतूद केली होती. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की महिलांची जी सेव्हिंग आहे त्याला 2.5 लाख रुपये त्यांनी मंजूर केले. कोणाचं गरिबाचं नुकसान झालंय? कोणाचं नुकसान झालं? ज्यांना पैसे दाबून ठेवायचे होते, काळा पैसा दाबून ठेवायचा होता, त्यांचं नुकसान झालं. नुकसान कुणाचं झालं? काँग्रेसचं झालं, राष्ट्रवादीचं झालं. आणि म्हणून सगळे मिळून आता आपल्याला हरवायला निघालेले आहेत. सगळे मिळून हरवायला निघाले. अख्खी कौरव सेना होती, पण 5 पांडवांनी त्यांचा पराभव केलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. का? कारण पांडवांच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत होते. जनता जनार्दन आहे आणि जनता ज्याच्या रथामध्ये स्वार आहे त्याचा विजय निश्चित आहे. मला विश्वास आहे की तुम्ही बबनराव दादांच्या नेतृत्वाखाली शिंदेताईंना मोठ्या मताने विजयी कराल आणि त्यांच्या विजयी सभेला येण्याची संधी आपण मला नक्की द्याल. त्यामुळे आपण नक्की 27 तारखेला मोठ्या संख्येने मतदानाला उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या फुलाच्या समोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताने आमच्या उमेदवाराला विजयी करा, असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. त्याला काय करायचं? 20 उमेदवार, त्यांना 2च मतं करायचे ना. आपल्या वर्णापुरते तुम्ही 20 मतं करणार का? नाही ना. कमळाच्या फुलासमोर मतदान करून विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आपण मंत्री असताना जी कामं झाली नाहीत ती मी आमदार नसताना सरकारनं केली. कोकणी प्रकल्पाच्या दुरुस्तीची फाईल अजित पवारांनी माझ्या अंगावर फेकून दिली होती. तीच फाईल देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केली असल्याचं पाचपुतेंनी यावेळी सांगितलं. पण आतापर्यंत 41 वर्ष राजकारणाचे मिळालं नाही, ते 4 वर्षात मिळालेलं. सौर ऊर्जाचं काम दिलं मी. 450 मेगावॅटचे सगळे प्रकरण दिलेत आणि बावनकुळे साहेबांनी सगळे मंजूर केले. एका मेगावॅटला 6.5 कोटी रुपये. 450 मेगावॅटला किती कोटी तुम्ही घरी गेल्यानंतर हिशोब करा. एवढे पैसे दिलेले आहेत. समोरच्या बाजूला काहीच नाही, सांगायला का नाही, काम नाही. नगर श्रीगोंद्यामध्ये येत नाही, लोक त्यांच्या बरोबर नाही. अशा वेळेस काय करायचं? ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस त्यांना काळजी वाटली नगराध्यक्षाचा उमेदवारच नाही, मुलाखती द्यायला माणसं नाही. यांनी एक काम केलं, आम्ही तयार केलेल्या कार्यकर्त्याला घेऊन गेले. बरं झालं, त्यांचा मी आभार मानतो. ज्या कार्यकर्त्याने, आता मला समजलं, 2.5 वर्षामध्ये ना पाण्याची योजना पूर्ण केली, पैसे येऊन पडले, लाईट नाही, पाण्याची योजना नाही, कनेक्शन नाही, रस्ते, पैसे येऊन पडले. 70 लाख रुपये नुसतं त्याचा पैसे झालेले आहेत. व्याजाचे पैसे. खाली बसा, मागे तुम्ही खाली बसा. मागच्याला दिसणार गर्दी जर आमच्या अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त झालेली आहे. आमची काही एवढी अपेक्षा नव्हती आणि तुम्ही येणार लवकर जाणार हे ठरलेलं होतं, पण तरी सुद्धा लोक खूप आलेले आहेत. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. गावात रस्ते, लाईट, पाणी, डासाचं घर म्हणून होतं, या डासाचं माहेरघर आम्ही मोडून टाकलंय. ड्रेनेज योजना केलेली आहेत, लाईट लावलेली आहेत आणि उत्तम प्रकारचं शहर. मी खात्रीने सांगेन तुम्ही आमच्या या पॅनलला निवडून द्या. महाराष्ट्रामध्ये चांगल्या ज्या 10 नगरपालिका असतील त्याच्यामध्ये श्रीगोंद्याचं नाव वरती निघेल, एवढं आपल्याला काम करायचं. आणि नेमकं हेच यांना नको आहे, विकास यांना नको आहे. यांना फक्त दुसरं पाहिजे. काहीतरी चुकीचं सांगितलंय. विकासापासून लांब नेण्याचं काम केलेलं आहे. विकास तर केलाच नाही, आले नाही, राहत नाही. यांना पाहिजे नगरपालिका, यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी. नगरपालिका यासाठी पाहिजे, या ठिकाणी असलेल्या त्यांच्या संस्था चालण्यासाठी. नगरपालिका यासाठी पाहिजे, कार्यकर्ते त्यांना सांभाळायचे म्हणून. त्यासाठी आम्ही लोकांना सांभाळाय, सामान्य माणसाला सांभाळायला. माता भगिनीची संख्या या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. पाणी आल्यानंतर पाणी वरती गेलेलं आहे, हांडा बंद झालेला आहे, पण कायमस्वरूपीचं पाणी द्यायचं आहे. नाही, या कामामध्ये आमच्यावरती खूप आरोप झाले, पण मी दमलो नाही. कारखान्याचा आरोप झाला, कारखाना सुरू केला लोकांच्यासाठी. एक कारखाना कमी पडला, ऊस जास्त झाला, दुसरा कारखाना केला. अडचणीत आलेला. आमच्या नेत्यांनी आम्हाला अडचणीत आणलं, खूप अडचणीत आणलं. बँकेमध्ये गेल्यानंतर पैसे आमचे बँकेकडे असताना मला दिले नाही, कारखाना काढलेला राग होता. एवढंच नाही, पैसे टाकल्यानंतर माझ्या घराच्या समोर काही लोकांना पैसे देऊन श्राद्ध घालायला लावलं. घराच्या समोर धावा घातला. 30च लोक होते, त्या लोकांना नीट करायची ताकद होती, पण मला नाही. दावा संपल्यानंतर माझ्या बायकोने सांगितलं जेवायला चला.
धावा घालणारे दुसरी माणसं नसतात, आपल्या घरातलेच कुणीतरी जवळचे असतात, मुलगा किंवा कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका, यांना जीवन घातलं। आमच्या इथं दाराच्या समोर मुंडन केलं, प्रत्येक मुंडन करायला आम्ही त्यातही घाबरलो नाही, तरी पैसे दिले आणि नाही मिळणार म्हणून सांगितलं तर सगळ्या कारखान्याच्या ऊसाचे पैसे दिले, त्यांनी कारखाना चालू केलेला आहे। अडचणीत आणण्याचं काम होतं तरी त्या अडचणीला नदक म्हणता रोज काम केलेलं आहे। सरकारने केलेली कामं लोकांच्या समोर येऊ नयेत। काल इथं मुख्यमंत्री आले, माजी मुख्यमंत्री, एक दुसरे महसूल मंत्री आले, अरे काहीतरी सांगायचं होतं ना, तुम्ही काय केलं या तालुक्यासाठी? या तालुक्याला फक्त तुमचं बटीक बनवण्याचं काम, हा तालुका तुमचा फक्त वारस बनवण्याचं काम तुम्ही करताय। या तालुक्याचा विकास आम्ही कोणाचं नाव घेत नाही, विकासाचं सोडूनच द्या, पण साधा या तालुक्याला पाणी, गावाला पाणी देतोय, आमच्या कुकडीचं पाणी मिळालं नाही। पण त्या मुंडे साहेबांना काल जे आरोप झाले त्यावेळेस तुमची काय परिस्थिती झाली असेल याची खंत होती, आणि तरी सुद्धा एवढा आरोप झाल्यानंतर सुद्धा आपण कॅबिनेटला गेला नाही, पण बबनदादासाठी इथे आलात म्हणून त्याच्या उपचाराची ऊर्जा। हे साधी नुसती बोलण्याचं सुख असतं, ज्याचं आहे त्याला करावं लागतं। अरे वडील वारल्यानंतर सुद्धा रडायचं ना, आम्ही काम करायचं म्हणून बाहेर पडलेली आमची वाजील आहे, त्यांच्याविषयी मला आदर आहे। कारण मुंडे साहेबांना आम्ही एकत्र राहिलेलो आहे, एकत्र वाढलेला, एकत्र इलेक्शन केलेलं आहे। मी पालकमंत्री असताना तिथे खूप त्यांच्या विरोधात लढला, मला फोन आला, काय चाललंय म्हणलं काय अडचण नाही, तुम्ही लाखाच्या पुढे निवडून येणार। म्हणजे कसं काय? म्हणजे पंकजा फिरते आणि माणसं जमा करते, माणसाला मतं जमा करते। आम्ही सगळे नेते कामा एका बाजूला होतो, एकटी एका बाजूला लढली आणि मुंडे साहेबांना निवडून आलो। त्याच वेळेस म्हणलं ही मुलगी साधी नाही, एक दिवस हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकणार आहे आणि करायला सुरुवात केलेली आहे। तिने यावं, आपल्याकडे बोलावं, आपल्याला काय द्यावं। सरकार कुठे कमी पडलेलं नाही, शेतकऱ्यासाठी, गरिबासाठी, सामान्य माणसासाठी ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे हे यापूर्वी कधीच झालं नाही। मी सरकारमध्ये होतो, सरकारमध्ये असताना अनेक वेळेस मागणी केली, अरे 49 वेळा फाईल नेली, माझी फेकून दिली, ते फाईल पूर्ण झाली नाही। दुष्काळासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामध्ये आपण बोललेलो आहे। तुम्हाला सांगायच्या आधी तुम्ही काम करताय, देवेंद्र फडणवीस इतका प्रामाणिक माणूस कोणी नाही। आणि ताई तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरतात, किती ओरडू दे यांनी, श्रीवर्धनची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचीच येणार आहे, यामध्ये कुठे शंका नाही। ही नगरपालिका तर येईनच, पण पुढे येणाऱ्या इलेक्शन सुद्धा मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली त्या सुद्धा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा।